बटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाड्यालाही दिला आहे. आम्ही लोकसभेला एकत्र लढलो. अगदी आघाडीतला प्रत्येक घटक एकमेकांसाठी काम करत होता. मग तो महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल आणि कर्नाटक असेल, केरळ असेल. पण त्यानंतरच्या राज्यातल्या निवडणुकामध्ये हे इंडिया आघाडीचं गणित जमू शकलं नाही. महाराष्ट्रातसुद्धा नाही जमलं आहे, आता दिल्लीमध्ये नाही जमलं आहे, आता उद्या भविष्यात इतर काही निवडणुका आहेत. म्हणजे राज्य ही आम्ही भाजपच्या हातात द्यायची. राज्य जर भाजपच्या हातात गेली तर लोकसभा कशी लढणार भविष्यात? लोकसभेमध्ये आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला इंडिया आघाडीला. त्याआधी सातत्यानं बैठका होत होत्या, चर्चा होत होती, एकमेकाशी संवाद होता. दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणूक यंत्रणेत घोटाळे झालेलेच आहेत. महाराष्ट्रात निवडणूक यंत्रणेमध्ये आणि एकंदरीतच प्रक्रियेमध्ये मोठे घोटाळे आहेत, हे समोर येत आहे. दिल्लीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ते झालेलं आहे. दिल्लीमध्ये सुद्धा हजारो नावं आपच्या मतदारसंघात यश जिथे मिळतं आहे तिथे हजारो नावं गाळली गेली. जसं केजरीवाल यांच्या मतदारसंघामधून जवळजवळ 31,000 मुद्दे डिलीट केले. असं अनेक भागात झालं. या सगळ्यांशी एकत्रित मुकाबला करणं गरजेचं आहे. दुसरं असं आहे की ही जी इंडिया आघाडी असेल, महाविकास आघाडी आहे, ही काय फक्त निवडणूक लढण्यापुरतीच आहे का? हा लोकांच्या मनात प्रश्न आहे. निवडणुकीमध्ये हारजीत होते, पण इंडिया आघाडीनं अनेक प्रश्नांवर एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ते लोकांच्या भावना अशाच आहेत की एकत्र तुम्ही निवडणुकीच्या व्यतिरिक्त सुद्धा आलं पाहिजे. मग तो महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल किंवा राष्ट्रीय स्तरावर असेल. मोदींना मतं मिळाली म्हणजे ते सर्व आहेत, किंवा भाजपला मतदान झालं म्हणजे ते सर्व आहेत लोकशाहीचे, असं होत नाही. विरोधी पक्षाचं कर्तव्य हे विधानसभा आणि लोकसभा इतकंच रस्त्यावर सुद्धा आहे. आज फक्त इंडिया आघाडी ही पार्लमेंटला दिसते. आतमध्ये पार्लमेंटच्या बाहेर येणंसुद्धा अधिक गरजेचं आहे. अनेक मोठे नेते या इंडिया आघाडीमध्ये आजही आहेत. माननीय उद्धव ठाकरे साहेब आहेत, अखिलेश यादव आहेत, माननीय शरद पवार साहेब आहेत. अनेक नेते आहेत त्याच्यामध्ये आहेत. तेजस्वी यादव आहेत. आणि प्रत्येकाला असं वाटतं की इंडिया आघाडी, फारुख अब्दुल्ला आहेत, इंडिया आघाडी ही मजबूतीनं टिकायला पाहिजे आणि भाजप समोरचे आव्हान उभं करायचं. काँग्रेस बोध घेईल असं वाटतं तुम्हाला? काँग्रेस पक्ष हा या इंडिया आघाडीतला आमचा बिग ब्रदर आहे, मोठा भाऊ आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. 100 जागा त्यांच्याकडे आहेत आणि 100पेक्षा जास्त जागा जिंकण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पण जेव्हा आम्ही एकत्र असू तेव्हा, हे आपण उत्तर प्रदेशमध्ये बघितलेलं आहे, महाराष्ट्रात लोकसभेला पाहिलेलं आहे. राष्ट्रीय स्तरावरचा मोठा पक्ष म्हणून प्रत्येक बाबतीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वानं पुढाकार घेणं आम्हाला अपेक्षित आहे. फक्त जागा वाटपामध्ये खेचाखेची करण्यासाठी आघाड्या नकोत आम्हाला.